तुमच्याकडनं सामंजस्यपणाचीच भूमिका घेतली जाणार आहे पोलिसांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर? सामंजस्य पद्धतीची भूमिका पोलिसांनी घ्यायला पाहिजे. मी तर आयुष्यभर घेत होतो. ठीक आहे, बघू थोड्यात सांगतो, मी थोड्यात बोलतो. आता तुमच्या कार्यकर्त्यांचं पोलिसांनी नेमकं काय बोलणं चालू आहे किंवा तुम्हाला काही माहिती दिली पोलिसांकडनं? मला काही माहिती, मी आता बघू, माझ्याकडे अजून कोण आलेलं नाही. तुमच्याकडनं किती बोटी माझ्याकडे सगळं बोलतोय मी, सगळं बोलतोय. 5 मिनिटं मला वेळ. किती बोटी बुक करण्यात आलेल्या आहेत समुद्रात? सगळं बोलतो, माझ्या मनोगतामध्ये सगळं बोलतो. 10 मिनिटं थांब. संभाजीराजे छत्रपती मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. संभाजीराजे यांचा ताफा त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहोचलाय आणि शिवस्मारकाचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच ठिकाणी आता थोड्याच वेळात संभाजीराजे पोहोचतील आणि या संदर्भातला जाब ते थेट सरकारला विचारणार आहेत. आपण पाहतोय मुंबईमध्ये आता ते दाखल झालेले असून काही वेळातच माध्यमांशी सुद्धा या संदर्भात संवाद साधणार आहेत, आपली भूमिका हे मांडणार आहेत. जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये केली जाते. संभाजीराजे यांचा आपण हा ताफा पाहतोय मुंबईमध्ये धडकलेला आहे आणि आता सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणी शिवरायांच्या स्मारकाचं भूमिपूजन पार पडलंय त्याच ठिकाणी दाखल होत आता संभाजीराजे हा जाब विचारणार आहेत. माझी विनंती आहे की आझाद मैदानात आपल्याला सर्व गाड्या घेऊन जावं लागेल. संभाजीराजे छत्रपती गेटवे परिसरामध्ये सध्या दाखल झालेला आहे.